नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण आता शेतकरी मित्रांनो, जो खरीप 2024 चा पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। खरीप 2024 आणि रब्बी हंगाम 2024-25 या वर्षातील पीक विमा योजनेचा निधी आता वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात सुद्धा आला। आता शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना जसे की रब्बी हंगाम 2024-25 करिता 35,96,260 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारीत आहे। म्हणजे एवढे पैसे हे ट्रान्सफर होणार 24-25 साठी। त्यानंतर जर बघितलं शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 आणि 25 याकरिता 5,08,54,953 रुपये इतके रक्कम वितरण करण्याची बाब सुद्धा शासनाने विचारधारण केलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना 30,000पर्यंत पीक विमा मिळणार आहे। म्हणजे हेक्टरी त्यांच्या खात्यावरती 30,000 रुपये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या अनुषंगाने या दोन्ही बाबी संदर्भात निर्णय घेण्यात आला असून ज्यात मंत्रिमंडळात मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यानुसार 2 शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले असून आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच याचे वितरण करण्यात येणार आहे। आणि या वितरणाची तारीख जर बघितली शेतकरी मित्रांनो, तर 25 मार्च 2026 पासून ते 30 मार्च 2026 या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर होणार। आता जर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर यामध्ये संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा काढलेला आहे त्या कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा हा वितरित केला जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या कंपनीचा पीक विमा भरला ते सुद्धा महत्त्वाचे आहे। त्यामध्ये आपण पीक विमा कोणकोणते नावे आहेत ते बघूया। यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, त्यानंतर HDFC इग्रो, त्यानंतर ICICI लोबार्ड, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स, त्यानंतर रिलायन्स, त्यानंतर SBI जनरल इन्शुरन्स, त्यानंतर युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल सोप्पो, त्यानंतर या जेवढ्या कंपन्या आहेत 6 किंवा 7 या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे। आणि हा लवकरात लवकर निधी आता पीक विम्याचा तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।